नंतरची आपण पॅच पाहणार आहोत. अतिशय चांगला असा मात्र हा चेंडू आपण पाहिला असेल, ऑफ कट केलेला चेंडू आणि इथे कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चौकार आलेला 4 धावा. पंकज ओंबळेच्या पहिल्याच चेंडू त्या पात्र असेल बॅकफूट पंच पण पाहिलेला आहे. चौकार इथे आलेला आहे. वातान पाडाने त्यांच्या विरोधामध्ये सिद्धिओलन कैरे. चांगलीशी मॅच होईल. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. आज मात्र चांगल्या मॅच होत आहेत. रफ अँड टॉप मॅच इथे पाहायला मिळत आहेत. 4 धावा इथे लागले धावफलकावरती. म्हातारपाडा संघाची फलंदाजी आपण पाहतोय. राजेश आणि सुधीर. राजेश आणि सुधीर मास्कर. मात्र इथे या चेंडूवरती पंकज ओंबळे चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडू चौकार आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असतं ते डॉट बॉल टाकत असताना खूप चांगली गोलंदाजी त्यांची इथे झालेली आहे. ओंबळे बुधबंगला एंडच्या बाजूने गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँडचा हा गोलंदाज आणि इथे या चेंडूवरती केलेलं आक्रमण ऑन साईड मध्ये चेंडू जातो. क्षेत्ररक्षण या ठिकाणी प्रयत्न करत असताना चौकार आले आहेत. 4 धावा. क्या बात आहे. गुडघे टेकून शॉट मारतोय. साऱ्यांची वाट लावतो. मात्र 2 चौकाऱ्या फलंदाजच्या बॅट मधून आले आहेत. पंकज ओंबळे वेगवान प्रतीचा चेंडू. मी आदरणीय रोहित शेठ पाटील कैरेचे आमचे उपस्थित त्यांचं देखील आपण इथं स्वागत करूया. त्याला विनंती आहे रोहित दादा आपण अतिथी मंचावरती यावं. आपलं देखील स्वागत आहे. शेद्दू आपलं देखील ते सरचे स्वागत असेल. आपणास विनंती असेल की आपण अतिथी मंचावरती यावं. इथे मात्र चांगलासा चेंडू डॉट बॉल आलेला. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भातानपाडा संघाचे आपण पाहिले असेल सुरुवात चांगली झाली. मयूर पाटील सर बिनबाद 8 चांगली सुरुवात झालेली आहे. आज मात्र धावा आपण पाहिल्या असेल विकेटवरती खूप कमी येत आहेत. मात्र चांगल्या मॅच होत आहेत. आपण लेखा चौकात जर पाहिलं असेल ना या स्पर्धेतला आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये फलंदाजी करणारे संघ आतापर्यंत सगळ्या मॅच जिंकलेले आहेत. धावांचा पाठलाग तर चांगला झालेला आहे आणि मात्र ह्या मॅचमध्ये पाहूया एका बाजूला सिद्धिओलन कैरे आणि त्यांच्या विरोधामध्ये भातानपाडा. बरेचसेच आमचे भातानपाडा संघाचे देखील पाठीराखे या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील आपण इथे स्वागत करूया. कॉम्बॉक्समध्ये आपण ऐकत आहोत रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे महागुरू संतोषजी चौधरी, शुभमजी म्हात्रे. कालच्या रात्रीमध्ये आपण प्रथमेश मोरे यांना ऐकलं आणि आज मात्र आपण पाहिलं असेल ज्यांनी सध्या बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपलं समालोचन केलेलं आहे ते मानसजी मनोरे. आणि अजून एक आमचे चांगले मराठीचे समालोचक अजिंक्य भौड. सध्या आपण पाहिलं असं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनाही आपण ऐकत असतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये बिझी शेड्यूल त्यांचं आहे. ते अजिंक्य भौड वरुषाचे आमचे त्यांचंही आपण इथे स्वागत करूया. मात्र इथे पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 अशी सुरुवात इथे झालेली आहे आणि षटक क्रमांक प्रतीक मोरे षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी इथे सज्ज झालेला आहे. पहिला चेंडू चांगलासा चेंडू टाकण्यात आलेला आहे. डॉट बॉलची इथे समाप्ती झालेली आहे. कैरे विरोधात भातानपाडा. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. आत्तापर्यंत दोन्ही संघाकडून खूप चांगला खेळ राहिलेला आहे. 2 चौकार पंकज ओंबळे यांच्या षटकामध्ये पाहिलेले आहेत. इथे मात्र या चेंडूला उडवायचं होतं मात्र एलिव्हेशन कमी पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झाले. सागर पाटील यांच्या माध्यमातून टिपलेला हा झेल आणि इथे पहिला फलंदाज पास झालेला आहे भातानपाडा संघाचा.
अशीच झाली होती. एका बाजूला आपण पाहिलं असाल तुरमाळे आणि भातनपाडा, आणि भातनपाडाला 6 चेंडूमध्ये 3 धावसंख्येची गरज होती. आता मॅग्रातने जी गोलंदाजी केली अजूनही आठवण, फायनलची जी मॅच होती आणि त्या मॅचमध्ये मी स्वतः समालोचन केलं होतं. मात्र स्वर्गीय आपण जर पाहिलं असेल मॅगी ज्यांनी काय अप्रतिम गोलंदाजी केली, तर सामना आपल्या संघाला जिंकून दिलं होतं. हा भाऊ डीजेवरती आले ना, तर इथून मात्र चांगले चांगले गीत तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळतं. मात्र इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. आणि इथे मात्र आपण पाहिलं अतिरिक्तची पहिली धाव इथे मिळाली आहे. 9 धावा लागले धाव फलकावती. गोलंदाज आपण पाहिलं प्रत्येक पोरे आणि चांगली गोलंदाजी केली. खऱ्या तर चेंडूला खूपचा फटका खेळायचा होता, चेंडूला उडवायचं होतं. मात्र इथे प्रत्येक मोरेने आपली हुशारी दाखवली. हा देखील चेंडू सुरेख टाकलेला आहे. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलेला. लेग बाईच्या साहाय्याने एक धाव इथे मिळाली आहे. अजून एक धावसंख्या इथे याड होईल. 10 धावा लागल्या धाव फलकावती. 1-10 राजेश आणि आपण पाहतोय रोशन घरात ही सलामी आपण पाहिलं असेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सलामीला आलेले दोन्ही फलंदाजांनी चांगला खेळ केला होता. मात्र इथे चांगला चेंडू फुटवर्कचा कुठला वापर झाला नाही आहे. पायाची आपण पाहिलं असेल हालचाल पाहायला मिळाली नाही आहे. तर गोलंदाज प्रतीक मोरे ज्यांनी हा चेंडूला आपण जर पाहिलं असताना खूप चांगलासा टाकला चेंडू. छेडमध्ये टाकली होती गेन असं आपण म्हणत असतो ना, पायामध्ये टाकलेली हा चेंडू आणि जिथे डॉट बॉल आलेला आहे. एक मोठी धावसंख्या उभारायला लागेल, आक्रमण करावं लागेल. हा देखील चांगलासा चेंडू लॉंग ऑफ मध्ये जातोय, जिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सिंगल एक धाव त्या चेंडू प्राप्त होते. आता सिंगल वरती आतापर्यंत 1200 धावा या स्पर्धेमध्ये त्याची नोंद झालेली आहे. 1200 धावा इथे नोंद झालेली. मात्र या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली आणि सुरेख टिपलेला हा झेल आणि संपला इथे फलंदाचा खेळ. थँक्यू. आता भाऊ टोमरे आता मूडमध्ये आलेले आहेत. आता तर प्रेक्षकांना सुद्धा एक चांगली पर्वणी त्यांच्या माध्यमातून भाऊ टोमरे म्हटल्यानंतर आणि भाऊ टोमरे म्हटल्या तर कुठला क्षेत्र असा नाही आहे का तिथे भाऊंचं नाव नाही आहे. मग तिथं आपण पाहिलं असेल रस्त्यावरती कुठला एखादा अपघात झाला तर त्यांची आपण पाहिलं असेल अंबोलीची सेवा. काल सुद्धा एक बॉडी त्यांनी डायरेक्ट कर्नाटकमध्ये पोहोचवलेली आहे. आणि खूप चांगलं आपण पाहिलं असेल व्यक्तिमत्व आहे. लाईटचं कुठलं काम करायला सांगा तेही करत असतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं डीजे ऑपरेटिंग करा तेही ते काम करत असतात. आणि भाऊ टोमरे म्हणजे सगळ्या बाजूने त्यांच्यामध्ये बरेचसेच गुण आहेत असे आमचे भाऊ टोमरे. चांगले ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून इथे झालेली आहे. 2 विकेट बाद झालेले आहेत. 11 धावा लागल्या धावफलकावरती. राजेश आणि आपण पाहिलं केतन मुकादम आता मैदानाच्या आतमध्ये आलेले नवीन आलेले फलंदाज प्रतीक मोरे. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत त्यांनी केलेली आहे. 2 षटकाचा समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये आपण इथे 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 2-11. राहुल राठोड सारखी आता गोलंदाजी करेल का मात्र पाहूया. राहुल राठोड आले तिसऱ्या ओव्हरसाठी आणि इथे आता धावा जमवाव्या लागतील. धावा खूप कमी आहेत. 4 ओव्हरची मॅच आणि पहिल्या चेंडूत राहुल राठोड. बघा काय कैरे संघ आज मला असं कंटिन्यू मॅच खेळत आहेत. 2 मॅच त्यांनी खेळले आहेत. तिसऱ्या मॅच खेळण्यासाठी इथे आलेले आहेत. कोपिलीला खेळले, मासरोलीच्या मैदानावरती सुद्धा खेळले आहेत आणि ह्या आता टाटा पॉवरच्या मैदानात सुद्धा त्यांची तिसरी मॅच सुरू आहे. इथे मात्र आपण पाहिले असा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाच होता. लोंगामध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालेलं राहतं. सिंगल धावाच इथे आलेले. एक चौकार वगळल्यानंतर जर आपण पाहिलं असताना कुठल्या दुहेरी धाव अजूनपर्यंत आली नाही आहे. खूप चांगले गोल. पहिल्या चेंडूतील चौकार पहिल्या षटकातील, त्याच्यानंतर चौथ्या चेंडूत एक चौकारला, त्याच्यानंतर सिंगलच धावा आलेले आहेत. 12 धावा लागले धाव फलकावरती. धावसंख्या समाधानकारक म्हणता नाही येणार नाही आहे.
आणि किमान आता 35-40 धावा सुद्धा या ठिकाणी या मैदानावरती पुरेशा होत आहे. चांगला मॅच होत आहेत. मात्र इथं पाहूया याच्यात मॅच मला असं वाटतं नारपोली संघ इथं आलेला आहे. कल्पेश मस्करला आपण RPL मध्ये खेळत असताना पाहिलेलं आहे. दिनेश पाटील तेही चांगले खेळले. प्रतीक मोरे त्यांचा देखील चांगला खेळ राहिलेला आहे. आणि नारपोलीमध्ये मला असं वाटतं पहिलीच बाईक आली ना इथे आपण प्रतीक मोरे ज्याच्या गोलंदाजीचा स्पेल चांगला राहिला होता. अभिजित मोरे यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. आणि बायकर मॅन मिस्टर RPL म्हणून आता त्यांच्याकडे पाहिला जातोय. किरण पवारच्या संघामध्ये आपण पाहिलं असेल बॅटिंग लाईनअप एवढी स्ट्रॉंग नव्हती. मात्र त्याच्या बॉलिंग अटॅक एवढा होता ना खूप चांगला अटॅक होता. इथे मात्र एक धाव प्राप्त केले सिंगल. आणि या सिंगल धावसंख्येच्या बरोबर 13 धावा लागले धावफल कधी. मनोहरजी म्हात्रे सामन्याचा आनंद घेतात. मनोहर म्हात्रे आपला देखील आम्ही या स्मृती टॉप स्वागत करत आहोत. आणि सगळे आपण पाहिले असेल कांबेची आमची मंडळी या संघाला सपोर्ट करण्यासाठी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे आपण सर्व उपस्थित झालेले आहेत. आणि इथे मात्र या चेंडूतील स्टँडर्ड दिल्यावर सर्वात लांब लचक आपण पाहिलं असेल हा षटकारेला उंची मात्र तितकीच त्या टेक्निक. राजेशच्या बॅट मधून येते आलेले आहेत. षटकार मात्र आपण पाहिल्याचा खूप लांब दूरवरती षटकार मारलेला आहे. आणि ISPL मध्ये जर असता हा पटका तर कदाचित 9 धावा किंवा 90 इथे पाहायला मिळाला असं. मात्र या स्पर्धेचा नियम आहे हा 6 धावाच षटकार इथे. रामदासजी मात्रे खूप चांगले या ठिकाणी चेंडू पुरवण्याचं काम करतायत. स्वयंसेवकाच्या भूमिकेमध्ये चांगला आहे खेळाडू देखील. मात्र या चेंडू बॅक टू बॅक हा दुसरा आणि फाईन लेगच्या वरून आलेला हा मायटी हिट गगनभेदी बिग हिट षटकार. वेल खूप कमी. मात्र या ठिकाणी आता 13वा बॅट्समन इथे आपण पाहिला भाऊ टोमरे ज्यांनी बॅक टू बॅक 2 षटकार मारलेले आहेत. अजून एक षटकार आला तर प्रशांत दादा मुकादम यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. आणि बघूया तिसरा षटकार आला तर. आणि 13वा फलंदाज इथे आतापर्यंत झालेला आहे का तिच्या बॅटच्या साईनअप बॅक टू बॅक 2 षटकार इथे आलेले आहेत. मात्र पाहूया तिसरा षटकार येईल का. याच्या अगोदरच्या पाचच्या पहिल्या मॅचमध्ये सुद्धा वायल संघाचा फलंदाज राज पवार ज्यांनी 2 षटकार मारले होते. आणि हा 13वा फलंदाज आहे त्यांनी बॅक टू बॅक 2 षटकार मारलेले आहेत. मात्र इथे आता गोलंदाज होते आक्रमण केले राहुल राठोड ज्यांनी सुरुवात चांगली केली होती. पहिला चेंडू सिंगल त्याच्यानंतर डॉट त्याचं सिंगल आणि त्याच्यानंतर आलेले बॅक टू बॅक 2 षटकार. संघाच्या धावसंख्येला ताकार इथे दिलेला आहे. चांगला हा पॉट चेंडू इथे मात्र लोंगापद्धती चेंडू जातो. सिंगल एक धाव या चेंडूवरती आलेली आहे कमबॅक केलेला गोलंदाजानं. आणि या षटकामध्ये मात्र आपण पाहिलं असेल खूप चांगली गोलंदाजी आली. मला एक चांगला षटक आलेला आहे तो आपण पाहतोय भातरपाडा संघासाठी. आणि इथे 15 धावा या षटकामध्ये आल्या भाऊ आणि 26 धावा लागल्या धाव. जरूर चर्चा करेंगे हमारे हॅलो वाजेगावचे आमचे मनोहर पाटील आम्ही चिखल्याच्या नाईट स्पर्धेमध्ये एकत्र आलो होतो. आणि त्यांचा आवाज मात्र या ठिकाणी भाऊ टोमरे सांगतायत
प्रेमाच्या व्याख्या भराच्या आहेत भाऊ डोंबरे. कोणाला नशा आपण जर पाहिले असेल, कोणाला क्रिकेटची नशा आहे, कोणाला शर्यतींची नशा आहे आणि काही काहींना अजून वेगळी नशा आहे. आणि इथे मात्र भाऊ डोंबरे यांच्या माध्यमातून चांगली अशी क्लिप इथं सादर करत असताना 3 षटकं संपली, 26 धावा लागले धावफलकावरी, 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि शेवटचा षटक आता इथे निर्णायक षटक असेल, रॉयल पाटील शेवटच्या ओव्हरसाठी आलेले आहेत. 777 वा चेंडू आता टाकणार आहेत. 3 सत्य. पाहूया आता गोलंदाज आलेले आहेत राहुल रॉयल पाटील. रॉयल म्हटलं तर राजासारखं मन. आता पाहूया आता रॉयल कशी गोलंदाजी करतील. इथे मात्र आपण पाहिलं तर राजेश भोईर ज्याने 12 चेंडूमध्ये 23 धावा केल्यात. केतन मुकादम खेळणार एक या धावसंख्येवरती. स्लोअरचा हा चेंडू मात्र दिशा भरकटली जाते. उजवेष्टी सोडून जाणार चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आणि आजच्या रात्रीमध्ये सर्वात जास्त वाईट चेंडू कुठल्या संघाने टाकले असेल तर रॉयल संघानं, ज्याने 7 वाईट चेंडू पहिल्या मॅचमध्ये टाकले होते. त्याचंच कारण त्यांना पराभवाला सामोरं जावं लागतं. मात्र इथे पुन्हा एकदा ठिकाणी 61वा वाईट चेंडू आता इथे आलेला आहे. त्याची नोंद झालेली आहे. जे आमचे चित्रगुप्त आहेत, जे मयूर पाटील एक चांगले गुणलेखक आहेत. आणि ज्यावेळेस मयूर पाटील गुणलेखनासाठी असतात ना, त्याच्याकडे मला आपण त्या स्कोरबोर्डकडे पाहण्याची सुद्धा गरज नाही आहे. आपण तिसऱ्या पंचांची मदत आता इथे मागण्यात आलेली आहे. मात्र पाहूया क्रिकेट म्हणजे काय हे माझ्या परिभाषेत मी सांगेन. एका चेंडू 6 धावा निघणे म्हणजे टाटा पॉवरच्या मैदानावरती एक चांगला खेळ त्यांचा होईल अशी आपण त्यांच्याकडून आशा व्यक्त करूया. 27 धावा लागले धावफलकावरी, 2 फलंदाज बाद झाले. इथे बादरे बराचसा उजव्या बाहेरून जाणार चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरेक धावा आता मात्र या ठिकाणी कुठंतरी रोखणं खूप गरजेचं आहे. कारण का अतिरेक धावा आता पुष्कळ आलेले आहेत. 28 धावा लागले धावफलकावरी. इथे 4 षटकार कमी आलेले आहेत. 2 षटकार आहेत. त्याच्यानंतर मात्र बराच वेळेला आपण पाहिलं असेल धावफलक शांत होता. मात्र या चेंडूवरती केलेलं आक्रमण, षटकार 6 धावा. ढोलते असू द्या मात्र या ठिकाणी प्रशांत मुकादम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश अजून एक षटकार आला. तर 500 रुपयाचा कॅश प्राईज याच्या अगोदर 3 षटकारासाठी होते. आता अजून एक षटकार त्या फलंदाजासाठी प्रशांत यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलेच जाईल. मात्र येथे हाय टेन्शनच्या तारा आता बराच टेन्शन आजच्या रात्रीमध्ये इथे दिलेला आहे प्रत्येक संघाला. आणि इथे बरेचशाचा चेंडू 36 धावा लागले धावफलकावरी, 2 फलंदाज बाद झाले. 36 राजेश भोईर खेळतात 31 या धावसंख्येत 15 चेंडूमध्ये. खूप चांगली त्यांची फलंदाजी इथे राहिलेली आहे. हा देखील मोठा पटका खेळायचा होता. फलंदाज मात्र ते बाद झालेला आहे. तिसरा फलंदाज बॅक टू द डगआउट.
आपल्याला घरी आणले अरे भाऊ ढोबऱ्याने. मग आता ते 36 धावा लागले त्या धावफलकावरती. 3 बाद 36. शेवटचा षटक स्टाकवरचा षटक आहे. राहुल पाटील चांगली गोलंदाजी करून कमबॅक करून देतो आपल्या संख्येला. विजय कदम मला पाहतो आपण नवीन फलंदाज आपण पाहिला असेल. चांगलासा फटका पण पाहिला असेल. चौकार आल्या चौकाराने आपलं खातं इथे ओपन केलेलं आहे. बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं. पुढे केलेला आहे. आणि भाऊ टोबरे जरा या ठिकाणी मॅचकडे बी लक्ष द्या. 41 धावा लागल्या धावफलकात. आता धावसंख्येने आकार घेतलेला आहे. धावसंख्येची गती आधी आपण जर पाहिली असेल ना खूप कमी होती आणि आता मात्र धावसंख्येने आकार घेतलेला आहे. भाऊया बीड विकेट मध्ये चेंडू गेलेला एकदा जाऊन पूर्ण केला. सागर पाटील चांगलं क्षेत्ररक्षण करतोय मात्र फलंदाज इथे दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना कॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. 2 धावा इथे धावून कंप्लीट केलेले. पहिल्या सत्रामध्ये 4 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 षटकामध्ये धावा आल्या टोटल 3 बाद 43 आणि 44 धावसंख्याची आता गरज असेल विजयासाठी कैरे संघ. विनंती आहे उद्याचा जर आपण लॉट्सचा विचार केला तर उद्या हाय लॉट्स आहेत आपल्याकडे. ई गटातील जे 4 संघ आहेत ते मोपाडा राहुल, चिंतामणी मुंगोशी, जय गोरोबादेव जोहे, आई गावदेवी पानसील आणि त्याच्यानंतर हाय लॉट्स आहे वेताळदेव चांभारली, अंबिका किराणा तुर्भे, RCC पेठ, जीवदानी बामण डोंगरी, भूमी 11 मांडा, त्याच्यानंतर जय हनुमान टेंबिवली, जय बजरंग गोरसाई बी आणि जीजी स्पोर्ट्स वाकळण असे मोठे लॉट्स आहे. उद्या चांगले कुणाल दाते पण मालतोडे असतील कॉमेंटेटर आणि उद्या खरं तर मजा येणार आहे. रविवारचा दिवस आहे आणि मोठमोठे संघ उद्या या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. खरं तर स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे यांच्या वतीनं आयोजित ही टुर्नामेंट स्वर्गीय मनीष स्मृती चषक आपण पाहतोय आणि पहिलं आयोजन आहे पण एवढं सुंदर आयोजन आहे. खरं तर सगळे आमचे अंडर 19चे सगळे खेळाडू आहेत आणि मनीष 11 कांबे संघाने पण आता बऱ्याच ठिकाणी जाऊन कांबे गावाचं नाव रोशन केलेलं आहे. बऱ्याचशा नाईट क्रिकेट खेळतात. सार्थक असेल, सिद्धेश असेल, चांगले छोटे छोटे गोलंदाज त्यांचे चांगलं काम करतायत आणि मी विनंती करतोय नारपोली आणि एका बाजूला नितळस टॉस करण्यासाठी आपण या. नारपोली टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि उद्या मात्र कॉम्बॉक्स मध्ये मला असं वाटतं या ठिकाणी महागुरु संतोषजी चौधरी यांना आपण ऐकूया.
आणि महाराष्ट्रामध्ये ती 7 एका चेंडूमध्ये 7ची गरज आली. मैदानामध्ये जाऊया. 44 धावांचा पाठलाग करतोय कैरे संघ इथे आपण पाहणार आहोत. एका बाजूला टॉस, पहिलं षटक टाकतोय गोलंदाज भातानपाडा संघाचा आपण पाहतोय विजय मुकादम. मयूर पाटील सांगतायत सलामीचा फलंदाज रजत पाटील आणि एका बाजूला अतुल पाटील. कैरे संघाचे दोन्ही खेळाडू इथे मात्र क्षेत्ररक्षण खराब. जिथे 2 धावा होते ते एकच होती तिथे दुसऱ्यानंतर तिसरी लगेच क्विक तयार पाहिजे. खरं तर खेळाडू तयार पाहिजेत आणि इथे मात्र 3 धावा मिळतात त्या कैरे संघाला. कैरे संघ आज तिसरी टुर्नामेंट इथे खेळतोय आपण पाहतोय. रात्रीमध्ये थोडेसे ते म्हणाले की दमछाक झाले. कल्पेश मस्करनं टॉस जिंकलाय नारपोली संघाच्या. नितळस आणि नारपोली या 2 संघांमध्ये आता आपल्याला एक शेवटची चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 धावा आतापर्यंत धावलेल्यात आपण बघितल्या त्या रजत पाटील आणि अतुल पाटील. 3 त्यांच्यासाठी आज लकी आहे की काय होतं बघूया. तिसरी मॅच आहे, त्यांची तिसरी टुर्नामेंट आहे. एक खेळली त्यांनी असुरटीमध्ये, एक खेळली खोपोलीमध्ये आणि ही तिसरी मॅच ते खेळत आहेत. खरं तर लकी ड्रॉ त्यांना लागला इथे. पहिले त्यांची एंट्री होती पण नंतर ती कॅन्सल झाली. त्यानंतर पुन्हा एकदा ते इथे आलेले आहेत. कैरे संघाने कित्येक वेळा वाईट एंट्री मिळाल्यानंतर काहीतरी चमत्कार केलेला आहे आणि इथे मात्र आडव्या बॅटनं घुटना टेक तमाशा देख मिड विकेटच्या वरून मारलाय हा जबरदस्त षटकार फलंदाज अतुल पाटीलच्या बॅटमधून. वाले गेले आणि बाहेरवाले आले. खर्च किती त्यांना माहित नाही अजून. धावसंख्या झाली ती 9. 44 धावांचा पाठलाग चालू आहे. 22 मध्ये आता 35 करायचे आहेत. तमाम प्रेक्षकांचं स्वागत करूया. रीतचं हे मैदान, टाटा पॉवरचं हे मैदान, भूत बंगला ज्याला आपण नेहमी म्हणतो शंकराचं मंदिर आहे डाव्या बाजूला. पूर्वी इथे रात्री कोण थांबत नव्हतं. सगळ्यांना वाटायचं भूत बंगला खरोखरच भूत आहेत. आता स्मशानामध्ये दारू प्यायला बसतात. एवढी मोठी भूतं आलेली आहेत आपल्याकडं. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा तळेगावला का कुठेतरी लिहिलंय इथे दारू पिऊ नये. ग्राउंडवर तर पिचवरच बसतात. आम्ही 40+ प्रॅक्टिसला येतो ना सकाळी, पहिल्या त्या चटण्या, सिगरेटची तुटकं, बाटल्या पहिले उचलायला लागतात आम्हाला. वाईट वाटतं थोडं. भाऊ ठोंबरे आता मूडमध्ये आलेत. मस्त मॅच आपण मैदानाच्या मधामध्ये इथे पाहतोय. चांगला चेंडू होता गोलंदाज भातानपाडा संघाचा विजय मुकादमचा हा चेंडू होता परंतु सिंगल मिळालेली आहे. 3 वर खेळतोय रजत पाटील. अतुल पाटील खेळतोय 7 वर. कैरे म्हटलं की पाटील, ओंबले. धावसंख्या राठोड. धावसंख्या झाली ती 10. अजून 11 धावा धावपलकावर लागल्यात. जिंकण्यासाठी अजूनही करायचे 33. चेंडू शिल्लक आहेत ते 21 बॉल 33 धावांची गरज. 11 धावा धावपलकावर लागल्यात. 11 धावांची सरासरी. 11 तिक 33. 3 षटकं आणि 3 चेंडू. आता मात्र 20 चेंडू आणि 33 करायचे आहेत. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आज व्हाईट बॉल प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळत पण पॅडीच्या गावाल्याने जास्त टाकले. 7 ना. 64 व्हाईट बॉल आज या रात्रीमध्ये पाहायला मिळालेत. सगळे आमचे लाईव्हवाले पंच कॉमेंटेटर विचार करतात की एकतर्फी 1-2 मॅच व्हायला पाहिजेत. हो वाट शॉट. मस्त फटका पण क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाजी ते बाद होतोय. रजत पाटील ला माघारी परत यावं लागतंय. आपण पाहतोय आदरणीय आमचे रसायने पोलीस स्टेशनचे पदाधिकारी आपण पाहतोय. आमचे आहिरे बापू पण असेल कदाचित आणि त्यांनाही क्रिकेटची फार आवड आहे. रसायनीची टीम आपण बघितली होती पॅडी. एका बाजूला वकिलांची टीम होती, डॉक्टरांची होती मला वाटते, ॲडव्होकेट, आणि एका बाजूला रसायनीची टीम होती. 3 बॉलमध्ये 18 पाहिजे होत्या. रसायनीचे एका पोलीस जे कर्मचारी होते त्यांनी 3 षटकार मारले होते. आता नाव विसरलो मी. बांगर साहेब पण त्यावेळेस खेळत होते आणि जबरदस्त ती मॅच झाली होती. 12 मध्ये 1. गोलंदाज मुकादम ऑफ ड्राईव्ह केले चेंडूला. चांगली फिल्डिंग, चांगला फटका, चांगला चेंडू, चांगलं क्रिकेट.
इथे आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या होती ती 13, जिंकण्यासाठी आता करायची आहे 31 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 19. मस्त मॅच मैदानाच्या मधोमध आपण पाहतोय. भातान दोन संघ आहेत त्यांचे, जबरदस्त संघ आहेत. दोन्हीमध्ये मला थोडे जयेश भोईर आहेत. 19 चेंडू 31. वारंवार क्षेत्ररक्षणमध्ये बदल करतायत. बऱ्याच टीममध्ये मी बघितले काही जे मजबूत बॉडी असतात त्यांना टी शर्ट होत नाहीत, पण इथे मात्र हे खेळाडू थोडे बॉडी नाही वाटत, सडपातळ आहेत. आपण जर बघितला कोण संघाचा कॅप्टन गाताडे ना, तिकडे पौंजाच्या पुढचा मोप्याचा कॅप्टन हर्षद ना, यांना टी शर्ट होत नाहीत. आमचा दुर्वांकूर आहे त्याच्यात 46-48. प्रफुल्ल केदारी असे काही खेळाडू आहेत की त्यांना टी शर्ट कुठनं आणायचे. आणि इथे मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 44 करायचे होते. 11 धावांच्या सरासरीने मॅच मैदानाच्या मधोमध आपण पाहताय, जिथे कैरे आणि भातानपाडा संघाने 43 केल्या होत्या. जिंकण्यासाठी 44 करायचे, 13 झालेले आहेत. एक फलंदाज बाद झालाय, रजत पाटील. ते प्रशांत मुकादम यांच्याकडून 2 विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि 3 विकेट घेतलं तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे भातानपाडा संघासाठी. आणि दुसरं षटक घेऊन आलाय भातानपाडा संघाचा गोलंदाज दीपक मुकादम म्हटलं की शिरडोनमध्ये आहेत, भातानपाड्यामध्ये आहेत. बबनदादा मुकादम मालतोटे जे सभापती आता झालेले आहेत पनवेल महानगरपालिकेचे. मैदानाच्या मधोमध आपण पाहतोय नरेंद्र पाटील आता स्ट्राईक एंडला आहेत. कित्येक वेळा खरं तर ड्रायव्हिंग शिकवत असतात. आपण पाहतोय ड्रायव्हिंग स्कूल आहे त्यांचं, आणि पंचांचं पण काम पाहत असतात. रॉयल ड्रायव्हिंग स्कूल ना, रॉयल मोटर्सचे मालक आहेत ते. आणि तेवढेच चांगले, जेवढी ड्रायव्हिंग चांगली करतात तेवढे ड्राईव्ह पण चांगले करतात. आपण बघितलं तर ऑफ साईडला गांगुलीसारखे ते जमिनी लगतचे फटके खेळतात. आपण बघितलं ऑन ड्राईव्ह कधी ऑफ ड्राईव्ह करत असतात, कव्हर ड्राईव्हचे फटके खेळत असतात. ते नरेंद्र पाटील आता मैदानामध्ये आहेत. जिंकण्यासाठी करायचे ते 18मध्ये 31. दीपक मुकादमचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इथे मात्र विजयनं मात्र थोडे झेल पकडलाय. फलंदाज माघारी परतोय. आपण म्हणालो ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह करतात, पण मिड विकेटला झेल देऊन नरेंद्र पाटील तंबूमध्ये परत आहेत. यानंतरची पण मॅच एक चांगली मॅच असेल आपल्या समोर, कारण एका बाजूला नारपोली संघ आहे, एका बाजूला नितळस संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आवरे संघानं मात्र धक्का दिलाय. सगळ्यांना वाटलं की आवरे संघ हरेल. 12मध्ये 12 करायचे होते, 1 धावाची जिथे पॅनल्टी लागली, मॅच थांबली आणि तिथे मात्र काहीतरी त्यांनी गडबड केली आणि जबरदस्त गोलंदाजी केली. त्यांनी सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आणि ती मॅच जिंकली. आपण बघितलं पनवेल संघाला एक धक्का दिला. पनवेल संघ खरं तर विजयाच्या उंबरठ्यावर होता आणि जी हरलेली मॅच जिंकली ती आवरे संघाने. आता 2 मॅच त्यांनी जिंकलेल्या आहेत. या मॅचमध्ये कोण जिंकणार आहे, कारण नरेंद्र पाटील परतलाय. पहिला बाद झाला फलंदाज आपण बघितला, जो रजत पाटील बाद झाला. आता मात्र कुंदन आलेला आहे. कुंदन पाटील मला थोडी एज लागली आणि स्टंपवर चेंडू आदळलाय. 3री विकेट. कुंदन पाटील माघारी परतलाय, अडचणीमध्ये आलाय. तो आपण पाहतोय कैरे संघ. बाहेर भिरकवायचा होता, पण इथे मात्र बॅटची एज लागली. एस्टांवर चेंडू आदळला आणि नाराज होऊन तंबूमध्ये परतलाय. आपण पाहतो डगआउटमध्ये येतोय तो कुंदन पाटील. 16 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. आता मात्र कैरे संघाला कुठेतरी एक पार्टनरशिपची गरज आहे, एक भागीदारी रचावी लागेल. ही मॅच जिंकायची असेल तर पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. आणि ऑन हॅट्रिकवर आहे जो दीपक मुकादम. सेमीफायनलपर्यंत गेले होते मालतोडे सोनाई प्रतिष्ठानची जी टुर्नामेंट होती आणि चांगली गोलंदाजी याच दीपक मुकादमने केली होती.
आणि तोच दीपक मुकादम आता आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक त्यानं पटकावलेलं आहे. दीपक मुकादम याने आदित्य मुकादम यांच्या वतीनं लावण्यात आलेलं. जर तिसरी विकेट घेतली तर कदाचित 1000 रुपयांचं पारितोषिक असेल दीपक मुकादमसाठी. आणि 16 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. आता डबल होत चाललेलं आहे अंतर. आपण बघितलं तर सुरुवातीला 24 मध्ये 44 करायचे होते, आता वाढत चाललेलं आहे अंतर. चांगला फटका इथे मात्र बॅकफुटला गेले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फटका खेळला. चांगली फिल्डिंग सिंगलच मिळते ती. सागर पाटील आल्या सागर पाटीलनं खातं उघडलं. तर सागर पाटील खरं तर षटकारांना मोठे फटके खेळून खातं उघडणारा फलंदाज आहे, पण त्याने ओळखलं की क्रिकेटला काय पाहिजे किंवा आपल्या संघाला काय पाहिजे. विकेट अगोदरच 3 गेलेले आहेत. अशा वेळेस त्याने सिंगल घेतली, खातं उघडलं. आता 15 मध्ये 30 करायचे आहेत. 15 चेंडू 30 मैदानामध्ये आपण पाहतोय. सिद्धी 11 कैरे आणि भातानपाडा. आडव्या बॅटनं मारलाय. आडव्या बॅटनं मारला. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पाहतच राहिले आणि अतुल पाटील मात्र आज बरसलाय. षटकार मारतोय अतुल पाटील आणि इथे मात्र अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतो. स्वर्गीय मनीष इलेव्हन कांबे संघाच्या वतीने आयोजित ही टुर्नामेंट पहिलंच वर्ष आहे त्यांचं. पण कुठेच असं वाटत नाही की पहिलेच वर्ष असेल या आयोजनाचं. रस्त्यावरून जे बघत असतील आणि सगळं 24 लाईव्ह कॉमेंटेटर चांगले आहेत, अंपायर्स चांगले आहेत, मैदान सुंदर बनवलेलं आहे. स्टेज बघा, अतिशय सुंदर असं स्टेज आहे. आणि सगळे खरं तर थोडीशी गडबड होते कारण लहान आहेत शेवटी सगळे. अनुभव कशाला म्हणतात, परंतु काही मोठी मंडळी त्यांना आशीर्वाद पण देत आहेत. आज महेंद्र गरज साहेब इथे आपण पाहिले, पण चेंडू हवेमध्ये आणि सागर पाटील मात्र तंबूमध्ये परतोय. असं वाटलं होतं की चांगली साथ देईल अतुल पाटीलला. मॅच आता आवाक्यात आली होती, पण आता मात्र 10 मध्ये करायच्या होत्या. 16 आता 9 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. आपण पाहतोय झालेली धावपलकावर 44 धावांचा पाठलाग करताना 16 धावांची गरज आहे. हा ऑनलाईन चालू झाले अंपायर. पंकज ओंबले चांगला चेंडू. पंचांचा मात्र बॅट्समन रिव्ह्यू आहे व्हाईटसाठी हाईट. बॅट्समन व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतला ना हाईटचा. ओके, चेक केलं जाईल. जयदास पाटील आमचे 335 पंच. व्हाईट बॉल आहे.
9 मध्ये 15. खरं तर डोक्याच्या वरून चेंडू चाललाय, तिसरे पंच सांगतायत. वाईट बॉल आहे. धावसंख्या 29 झालेली. जिंकण्यासाठी कैरी संघाला आता 9 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. लिगल डिलिव्हरी केल्या, चांगली डॉट बॉल टाकले तर कदाचित भातानपाडा संघ या कमबॅक करू शकतो. पण एक मोठा पटका आला तर या मॅचमध्ये कैरी संघ कमबॅक करू शकते. मगाशी 12 मध्ये 13 झाल्या नव्हत्या. आपण बघितलं पनवेल संघाला ऑफ ड्राईव्ह केले, चेंडू हवेमध्ये आणि ते मात्र काय घडलंय, फलंदाज थांबले, चौकार आला. इथे पॅडी सांगतात की आपल्याला सवय मैदानाकडे बघायची, पण 24 लाईव्हने चांगली स्क्रीन आपल्या समोर लावलेली आहे. चौकार आलाय, चौकारांना मात्र पण पॅडी जेव्हा स्क्रीन असते ना तेव्हा स्कोरर पण चांगले लागतात, जे डिजिटल स्कोरर आहेत ना लाईव्हवाल्याचे, कारण आपण त्याच्यात बघून सगळं सांगतो आणि मग कधी कधी चुकलं तो फास्ट पाहिजे स्कोरर. आणि मनीष आहेत आमचे, चांगली स्कोरिंग आहे. इथे इकडे मयूर आहेत. दोन्ही बाजूने आपल्याला काहीच गरज नाही, फक्त काय आपण फक्त बोलत राहायचं. इथे आता 8 मध्ये 11ची गरज आहे. 8 मध्ये 11, पण भातानपाडा संघ हार मानायला तयार नाही. 7 मध्ये 11 पंकज ओंबले एज लागले आणि इथे मात्र एस्टांच्या पाठीमागे झेल देऊन तंब मध्ये परतलाय. भाऊ ठोंबऱ्याने इकडे घाई झाले. ठोंबरे एकदा आपण डीजेवर असले की मग डीजे मध्ये ऑइल कमी आणि त्यांच्यात जास्त असतं. चांगली चांगली गीतं वाजवत असतात. मॅच कशी रंगेल याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. 7 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. पंकज ओंबले आता बाद झालेत. आपण बघितलं डावखुरे फलंदाज. खरं तर एकच काम करायचं होतं, स्ट्राईकला जास्तीत जास्त अतुल पाटील कसा येईल. अतुल पाटील नॉन स्ट्राईक एंडला राहिलाय आणि ही जमेची बाजू आहे. आता 7 मध्ये 11 मॅच तशी सांगता येत नाही. इथे 6 मध्ये 10 पण डिपेंड केलेले आहेत, 6 मध्ये 8 पण डिपेंड. काल करंजाड संघ हरला होता आपण बघितला. 20 धावांवर खेळतोय अतुल पाटील. 4 मध्ये 1 धाव पण नव्हती आली. आपण बघितलं खानावळे संघाची काय परिस्थिती झाली होती. झोपले नसतील अजून. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 7 चेंडूमध्ये 11ची गरज आहे. जयेश भोईर ओरडतोय, पंचांकडे पाहतोय. इकडे मात्र लक्ष नाहीये. इथे मात्र दुसऱ्या धावसाठी धावताय, धोका होऊ शकतोय आणि इथे मात्र जोश के साथ होश का होना जरुरी आहे. भातानपाडा संघ बघत राहिला. दुसऱ्या धावसाठी चेक केलं जाईल रनआउट साठी. एक धाव घेतली, अपील करत राहिले, बॉल कोणीच उचलला नाही आणि त्याच्यामध्ये दुसरी धाव धावलेत. नितळचे आमचे माजी उपसरपंच अरविंदजी चौधरी आणि बाळू काटे यांना विनंती आहे, सदस्य आहेत त्यांना विनंती आहे, बाळू काटे आणि उपसरपंच अरविंदजी चौधरी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. फलंदाज इथे बाद आहे. एकच धाव आलेली आहे. आता 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. 6 विकेट गेलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी केली आपण बघितली जयेश भोईरनं. 3 षटकांमध्ये 33 आल्यात. 11 मध्ये 24 मध्ये 44 करायचे होते पॅडी. आता मात्र धावसंख्या झाले मला थोडी 34 ना, 34 झाले मनीष, 34 झाले. जिंकण्यासाठी 6 मध्ये 10ची गरज आहे. 34 झालेले आहेत. मयूर पाटील 24 लाईव्ह. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला असणार आहे तो अतुल पाटील. अतुल पाटील स्ट्राईक एंडला 20 धावांवर खेळतोय. 2 षटकार 1 चौकार मारलाय अतुल पाटील. असं वाटतं ही लढाई अतुल पाटील आणि भातानपाड्यामध्ये चालू आहे की काय. चांगली साथ त्याला मिळालेली नाहीये, पण आता 34 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी
आपण पाहताय मैदानाच्या मधोमध कैरे संघाला, सिद्धू 11 कैरे संघाला 10 धावांची गरज आहे. अतुल पाटील स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला राजेंद्र पाटील, राजेश आलाय, गोलंदाज राजेश भोईर. 16 मध्ये 31 खेळलाय, पण इथे मात्र आडव्या बॅटनं मारलाय, मिड विकेटच्या वरून हवा घालवले या मॅचची. आता मात्र मारलाय अतुल पाटीलनं षटकार जबरदस्त. बघितलं अतुल पाटील तर शॉर्ट पिच बॉललाच त्याने मारलेत आणि त्याच्यासाठी शॉर्ट पिच बॉल जास्त दिले बघा. इथे मात्र सिंगल घेतले, दुसरी धावसाठी धाव येईल का, दुसऱ्या धावसाठी धावतोय आणि थ्रो पण चांगला आलाय, पण 2 धावा मिळतात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती आपण पाहतोय 42 आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 4 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवर व्हेरी फर्स्ट बॉलला जो षटकार आला तिथे या मॅचला कलाटणी मिळाली आणि अतुल पाटील 28 वर पोहोचला असेल. 28 धावा, 3 षटकार, 1 चौकार मारलाय अतुल पाटीलनं. चेंडू मालतोडे खेळल्या आतापर्यंत 9 चेंडू मध्ये 28 केल्यात. 9 मध्ये 28, चांगली फलंदाजी अतुल पाटीलची आणि आता मात्र 4 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. हो, डॉट बॉल 4 चेंडू आले ना की इथे काहीतरी भारलंय. आपण म्हणतो भूत बंगल्याचं मैदान आहे आणि आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. 3 चेंडू 2. अशोक खरात येऊन नाही गेला ना मैदानावर. अशोक खरात, नाशिकची द्राक्षे आपण बघितली पण अशोक खरात बघितला नव्हता. कॅप्टन. हो, चेंडू हवेमध्ये पण सरळ आला मिड विकेटच्या बाहेर. आज अतुल पाटील जबरदस्त खेळी करतोय, 4था षटकार ठोकतोय. 34 धावा एकट्या अतुल पाटीलच्या आणि 11 चेंडू मध्ये 34, 4 षटकार, 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि एकतर्फी मॅच जिंकून दिले ती कैरे संघाला अतुल पाटीलनं. आणि भातांडवाडा संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आपले स्वागत.